नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त झटपट बनणारा नाश्ता बनवणार आहोत. तोही अतिशय चविष्ट, भन्नाट चवीचा, हेल्दी आणि टेस्टी आपण नाश्ता बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला 1 कप गहू पीठ घ्यायचं आहे आणि 1/4 म्हणजे 1 कपाला चौथा भाग असा आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, पण आपल्याला क्रिस्पीनेस यायला पाहिजे म्हणून मी थोडंसं टाकलेलं आहे. त्याच्यात जिरं, चवीनुसार थोडंसं तिखट किंवा तुम्ही चिली फ्लेक्स टाकू शकता, थोडीशी पिंचभर हळद आणि चवीनुसार मीठ. तुम्ही याच्यात भाज्यासुद्धा ॲड करू शकता. लसूण, अद्रक तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नसेल आवडत तर स्किप करा. मी इथे थोडीशी कोथिंबीर मस्त बारीक चिरून आणि आपली पांढरी तीळ असते ती टाकलेली थोडीशी, त्याच्याने खूप छान फ्लेवर येतो. मस्त थोडं थोडं पाणी करून हलवत आपल्याला कणिकसारखं भिजवून घ्यायचं आहे पातळ. आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. जास्त गोळाही नको आहे, थोडं थोडं पाणी करून टाकायचं आहे, जास्त पाणी नाही टाकायचं आहे. आणि त्याच्यातल्या ज्या गाठी आहेत त्या सोडवून घ्यायच्या आपल्याला, एकही गाठ नाही राहू द्यायची आहे. बघू शकता मस्त आपलं भिजून झालेलं आहे. चमच्याला मागे बोट ओढून बघायचे, जर का आपण बोट ओढले आणि ते एकत्र नाही येते तर आपली कन्सिस्टन्सी मस्त झालेली आहे. आता येऊ आपण गॅसकडे. गॅसवर तवा ठेवायचा आहे किंवा नॉनस्टिक पॅन असेल तर पॅन ठेवायचं आहे. तुमच्याकडे जे असेल ते ठेवायचं आहे. त्याला थोडं ग्रीस करून घ्यायचं आहे तेल लावून. डोशाप्रमाणे बॅटर फैलवून घ्यायचं आहे, आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त त्याचं पसरतं आहे. खालची बाजू झाली की वरची बाजू आपण पलटून घेणार आहोत. तीळ आणि कोथिंबीर नक्की टाका, त्याच्याने खूप छान फ्लेवर येतो. पलटून आपल्याला व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे. दोघं बाजूने भाजून घ्यायचं आहे मस्त. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे नाश्ता बनवून घ्यायचा आहे. सगळा नाश्ता अशाच पद्धतीने बनवून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्हाला जर का क्रिस्पी हवा असेल तर तुम्ही तेल जास्त टाका, जेणेकरून आपला नाश्ता क्रिस्पी बनेल. आणि जर का तुम्हाला मऊ लुसलुशीत मस्त नाश्ता हवा असेल तर तुम्ही तेल कमी टाका. आपण पहिला नाश्ता हा जो आहे तो क्रिस्पी बनवला आहे, आता सेकंड टाईम आपण तेल टाकलेलं नाही आहे. बघू शकता तुम्ही किती नरम आणि मस्त मऊ लुसलुशीत असा नाश्ता बनवून तयार होणार आहे. खूप खमंग असा वासही येतोय, मस्त स्मेल येते. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. अशाच पद्धतीने आपल्याला सगळा नाश्ता बनवून तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता किती छान दिसतोय. थँक्यू.